आणि देह ठेवल्यानंतर शरयू नदीच्या काठी गेल्यानंतर त्या दिवशी दशरथ राजाचा धावा. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र बाहेर गेले असता सीता माता बसली होत्या. पण लक्षात आलं सासऱ्याचा धावा आहे. त्या ठिकाणी वाळूची पिंड केली, असणारी काय फळं फुलं आणली आणि सीता मातेने धावा केला. आणि धावा करत असताना एक पिंड देत असताना दशरथ राजाचा हात आला आणि ते पिंड घेतला गेला. प्रभू रामचंद्र आल्यानंतर सीता मातेने सांगितलं, आज पिताश्रीचा धावा झाला. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने विचारलं, धावा झाला तो पिंडदान केलं, पण मी समजायचं कसं? त्याच वेळेस महाराज जी नदी वाहत होती तिला विचारलं की सीताबाई साहेबांनी पिंडदान केलं, पण त्या नदीने महाराज प्रभू रामचंद्राच्या समोर चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याच वेळी सांगितलं पिंडदान नाही झालं. नंतर महाराज ब्राह्मण काका गेलेत ना, काकाला विचारलं पिंडदान केलं का? काकाने सांगितलं नाही पिंडदान केलं. गाईला विचारलं पिंडदान केलं का? गाईने सांगितलं नाही केलं. पण ज्या वेळेस वडाला विचारलं सीता मातेने पिंडदान केलं का, त्याच वेळेस वडाने सांगितलं माझ्या समोर सीता मातेने पिंडदान केलं. महाराज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी त्या नदीला असा शाप दिला, तो आता तुतडी धरून वाहत आहे, पण यानंतर समाजाच्या डोळ्यासमोर तो वाहणार नाही, तुझं वाहन गुप्त राहील. आज सुद्धा ती नदी वर वाळवाई खाल्लं वाहते. प्रभू रामचंद्राचा शाप आहे. ब्राह्मण काकाला सांगितलं तुम्ही खोटं बोललात, तर लक्षात ठेवा तुम्हाला कितीही दान दिलं तरी तुमचं समाधान होणार नाही. प्रभू रामचंद्राचा शाप आहे. आणि गाईला सांगितलं ज्या तोंडाने तू खोटी बोललीस त्या तुझ्या मुखाकडून कुठलाही भक्त पाया पडणार नाही, दर्शन घेणार नाही. तू ज्या मुखाने खोटी बोललीस त्या मुखाने तुझं वेगळं कार्य होईल. कुठलाही भक्ताने सगळे साधू संत तुझे दर्शन पाठीमागणं घेतील असा शाप दिला. आणि वडाला असा शाप दिला, आशीर्वाद दिला म्हणायचा, वडा तुला मरण नाही, तू या जगात अमर राहील. महाराज मी का सांगतो, जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं पिंड पदावरी दिला आपुल या करी, माझे झाले गयावर जन पिटले पितरांचे ऋण. महाराज पितरांचे ऋण फेडत असताना आपण यातलं काय मुक्त होत नाही. महाराज त्यांचं आई वडिलांचं एवढं मोठं उपकार आहेत आपल्या. माऊली एका वेळेस सांगते सकळ तीर्थाचे दुरी जे का माता पितरी, कीर्त्यांचे सेवेशी शरीरे दोन किजे. या ठिकाणी माऊली बोलत असताना ह्या ओळीत असं सांगितलं, आई वडिलांसारखं तीर्थ नाही. पंढरपुरात गेला, पुंडलिकाच्या समोर गधा तीर्थ आहे. त्या ठिकाणी दुपारी 12 वाजता रोज सगळी तीर्थ त्या ठिकाणी येत असतात.
काय येतात बरं, त्याला काय कारण आहे? पुंडलिकाच्या वावरता पुंडलिकाच्या बावरता गोकुळी वनी झाला येता. असं काय केलं पुंडलिकाने? शेंगलच म्हणा, पण एकामेकाकडे काय बघू नका महाराज. या ठिकाणी पुंडलिकाने हैवतांची सेवा केली आणि सेवा करत असताना